मेहता का उल्टा चष्मा. मी तुझा शायर, तू माझी शायरी. माझी बॅटरी आहेस तू, तुझा मोबाईल आहे मी. माझा कागद आहेस तू, तुझी फाईल आहे मी. एक मिनिट साहेब, मी बघू जरा. शटर बंद कर, पहिले शटर बंद एक कर. मिनिट साहेब, नट्टू काका हे काय आहे? मी तुझा बावरा, तू माझी बावरी, ही कोणती फाईल दिलीत साहेबांना तुम्ही? शेठजी, ही तर माझी फाईल आहे, माझ्या कवितांची फाईल आहे. यात ना माझ्या कवितांचा संग्रह आहे. अरे वा बागा, लहान असताना मी नाणी, स्टॅम्प वगैरे संग्रह करायचो. पण तुझा नवीन छंद आहे, तू कविता संग्रह करतोस. नाही नाही नट्टू काका, मी कोणाच्याही कवितांचा संग्रह केलेला नाहीये. उलट मी स्वतः कविता लिहिलेल्या आहेत बावरीजींसाठी. ओय कलेक्टर, एक मिनिट. तुम्ही परवाना दाखवताय की मी शटर बंद करू? नाही नाही, एक मिनिट साहेब. अरे बागा, तो परवाना तू फ्रेमवाल्यांना देऊन आलास का? नाही शेठजी, त्या चौकटी बनवणाऱ्यांचं दुकान आज बंद आहे. हुश, भलं हो त्या फ्रेमवाल्याचं. तर मग परवाना कुठे आहे? हा घ्या हा, दे, शेठजी. दुमडून घेऊन आलास तू. हे बघा साहेब, हा परवाना. चला हुश. अरे बागा, आज भले तो फ्रेमवाला बंद आहे, पण उद्या याला जरा इस्त्री बिस्त्री मारून बनवून आण. पण शेठजी, आताच तर ते तपासून गेलेत ना. उद्या थोडीच येणार आहेत ते परत. आता माहिती नाही केव्हा येतील ते. मग तोपर्यंत काय हा परवाना असाच वाऱ्यावर ठेवायचा आपण? हा, नाही नाही शेठजी, मी करून घेतो. अरे समजवा याला, काय झालं याला? काय बोलतोय? आज येऊन गेले, आता उद्या थोडेच येणार आहेत, आता वर्षानंतर येतील. तू त्या ऑफिसरची गोष्ट सोडचल, मला सांग हे काय आहे? हे बेवडा बेवडी काय आहे? बेवडा बेवडी नाही शेठजी, बावरा बावरी. मी तुझा बावरा, तू माझी बावरी. चुप. तू दुकानात काम करायला येतोस की कविता लिहायला येतोस? नाही नाही शेठजी, दुकानात तर मी कामच करायला येतो. कविता तर मी रोज घरी लिहितो. मी रोज रात्री बावरीजींसाठी कविता लिहितो. हो, मग घरी कविता लिहितोस तर तुझी फाईल घरी असायला हवी होती ना. दुकानात काय करते? सॉरी शेठजी, पण आज दुकानानंतर मी बावरीजींना भेटणार आहे ना, म्हणून मी विचार केला की सगळ्या कविता बावरीजींना वाचून दाखवेन. म्हणून ही फाईल मी आज घरून दुकानात घेऊन आलो. ते काहीही असो, यापुढे मला तुझ्या तोंडातून कवितेतला क सुद्धा ऐकायचा नाहीये. आज त्यानंतर जर ही तुझी फाईल दुकानात पुन्हा दिसली तर या दुकानात ना कविता राहील ना कवी. काही नाही. हे घे, उद्या याला इस्त्री मारून चांगलं बनवून आण. हो शेठजी. चला आता उभा काय आहेस? कामाला लाग बाबा, चला. हा बोल दया. टपूचे पप्पा कसे आहात? का मला काय झालंय? बरं आहे बाबा मी, बोल ना. काय करताय? अरे दुकानात माणूस काय करणार दया? काम करतोय. फोन का केलास बोल. टपूचे पप्पा आता कामात खूपच बिझी दिसतायत. आता जर बोलले की तुम्हाला माझ्यासाठी कविता लिहायची तर बहुतेक रागवतील. घरी येतील तेव्हाच सांगेन. हॅलो हॅलो दया. मी हे विचारण्यासाठी फोन केला की तुम्ही घरी कधी येणार? रोजच्या वेळेवर. अच्छा, अब तुम्ही प्लीज जरा लवकर घरी याल का? आज काही खास आहे? मी आहे ना घरी. आणखी काय खास हवे तुम्हाला? बोल दया, फोन का केलास तू? आता नाही सांगणार. तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा कळेलच तुम्हाला. बस आता लवकर घरी या. मी तुमची आतुरतेने वाट पाहते. बाय. बायको जेव्हा बोलते की ती आतुरतेने वाट पाहते, तेव्हा नवऱ्याने सावध होऊन जायला पाहिजे. आज घरी काही ना काही नक्कीच घडणार आहे. टपूचे पप्पा, आज मी मस्त तयार होऊन माझ्या रूपाची तुमच्यावर अशी जादू करेन की तुम्ही कविता लिहिण्यासाठी जरूर तयार व्हाल. तुम्ही या तर खरं माझे टपूचे पप्पा. खरंच थँक्यू मेहता साहेब.
अरे थँक्यू कशाला जेठालाल? अरे गिफ्ट म्हणून पुस्तक देण्याची खास आयडिया दिलीत म्हणून खरंच मनापासून धन्यवाद. काय जेठालाल, भावा धन्यवाद बोलून दोस्तीचा अपमान करू नकोस. आपली दोस्ती कशी आहे? खऱ्या सोन्यासारखी. आणि सोन्यासारख्या दोस्तीमध्ये धन्यवाद थँक्यू असं वाटतं जसं स्टेनलेस स्टील. नाही नाही ते खरं आहे, पण गिफ्ट म्हणून पुस्तक देण्याची कल्पना तर तुम्हालाच येऊ शकते. मी तर असा स्वप्नातही विचार करू शकत नाही. तसं पुस्तक देण्याचे खूप फायदे आहेत जेठालाल. भाऊ भेटवस्तू म्हणून पुस्तक दिले तर पुस्तक तर माणसासोबतच राहतं. आणि जर पुस्तक नाही राहिलं तर या पुस्तकात लिहिलेले जे विचार आहेत ते माणसासोबत कायम राहतात. वा वा मेहता साहेब, काही बोललात तुम्ही. आणि गिफ्ट म्हणून पुस्तक देण्याचा आणखी एक फायदा आहे मेहता साहेब. आणि तो काय? स्वस्तात मांडवली होते. अरे जेठालाल, जेव्हा माणूस कोणाला भेटवस्तू देतो ना तेव्हा भेटवस्तू घेणारा त्याच्या किमतीकडे बघत नाही, त्याच्या मागची भावना बघतो. हो ते तर तुम्ही बराबर बोलताय, पण काय करावं, व्यापारी लोकांची काही नैसर्गिक सवयच आहे की प्रत्येक गोष्टीत ते पैशांची मोजणी करतातच. पण मी तुला एक सल्ला देतो, ही मोजणी वगैरे सोडून एकदा पुस्तक वाचायला सुरुवात कर. एकदा पुस्तक वाचलंस ना तर पुस्तकावर प्रेम जडेल. आणि जर माणसाचं पुस्तकावर प्रेम झालं ना जेठालाल, आणि मग तो काही करून ते पुस्तक विकत घेऊन येतो. जसं आता मला बघ, पुस्तकावर इतकं प्रेम आहे की प्रत्येक महिन्याच्या पगारातून पैसे वाचवून एक तरी पुस्तक आणतोच मी. तुम्ही असं नका समजू मेहता साहेब. बुक तर मी पण घेतो प्रत्येक महिन्याला. तुम्ही एकच घेता, मी तर 2 घेतो. तू 2 पुस्तकं घेतोस? हो, एक चेकबुक, दुसरं पासबुक. जेठालाल, ही 2 बुक जर तुमच्याकडे आहेत ना तर जगातली कोणतीही बुक खरेदी करण्याची तुम्हाला गरजच नाही. तू नाही सुधारणार जेठालाल. चल निघू. तुझ्यासाठी तर वहिनीने स्वादिष्ट पक्वान्न बनवली असतील. मी बघतो अंजलीने काय बनवलंय माझ्यासाठी. अरे नाही नाही, अंजली वहिनींनी पण बघा तुमच्यासाठी काहीतरी चविष्ट बनवलेलं असेल. का? आजकाल सगळ्या लेडीज बायकांची मनस्थिती एकदम छान झाली. कसा? एक तर उद्या ते लोक विटनर पार्टीचं आयोजन करतायत आणि दुसरं उद्या ते हे पण आहे ना, ते व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन्स डे. हो, तर त्यामुळे सगळ्या बायका एकदम उत्साहामध्ये आहेत, खूप चांगल्या मूड मध्ये आहेत. बघा अंजली वहिनींनी पण काहीतरी चांगलंच बनवलं असेल. चला बघतो अंजलीचा मूड कसा आहे आज. चला ओके, थँक्यू. Okay. अरे सॉरी, अरे. अरे काय गोड हसतेस, कुठल्या आठवणीत एवढी गुंग झालीयस? आपल्या कॉलेजच्या दिवसांच्या. कॉलेजचे दिवस. हा, काय दिवस होते अंजली, काय दिवस होते. काय आठवण करून दिलीस तू कॉलेजच्या दिवसांची. विचारू नकोस अंजली, विचारू नकोस. काय दिवस होते ते. हा तारक, तुम्ही जेठाभाऊंशी त्या कवितेबद्दल बोलत होता ना, तूच माझी प्रेरणा. हा हा. तुम्ही गेल्यानंतर मी ती कविता शोधून काढली अच्छा. आणि ती वाचताच सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अरे कशा होणार नाहीत सांग. तुम्ही बघा बघा ना. अगं काय बघू या कवितेला अंजली. या कवितेला पाहायला किंवा वाचायला मला काय डायरीची गरज लागणार? अरे थेट हृदयातून निघालेली कविता आहे. तोंडपाठ आठवते. जर तू म्हणालीस ना झोपेतून उठून ऐकव कविता, तर तेही करू शकतो मी. मी पण. माहितीये तारक, आपली ही कविता आज मी महिला मंडळात सगळ्यांना ऐकवली. काय बोलते, सगळ्यांना ऐकवलीस? आणि सगळ्यांवर या कवितेने जादू केली. ऐकल्यानंतर सगळ्या जणी तुमची स्तुती करत होत्या. काय काय बाई, काय म्हणत होत्या? जरा आम्हाला पण ऐकू दे, खुश होऊ देत. म्हणत होत्या की जर तुम्ही तुमच्या बायकोसाठी इतकी छान कविता लिहू शकता, मग त्यांचे नवरे का नाही? म्हणजे हे की सोसायटीतल्या सगळ्या बायकांनी हे ठरवलंय की त्या आपण आपल्या नवऱ्यांना त्यांच्यावर कविता लिहायला सांगणार आहेत. तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की उद्या व्यापारी जेठालाल, यंत्रज्ञ सोढी, शिक्षक भिडे आणि शास्त्रज्ञ अय्यर, डॉक्टर हाती बसून कविता लिहिणार. अहो हो, आणि फक्त लिहिणारच नाहीत, विंटर पार्टी मध्ये त्यांची लिहिलेली कविता सगळ्यांच्या समोर वाचतील सुद्धा. मेलो आता. हा, नाही नाही, काही नाही. तू काहीतरी म्हणत होती. विचार करा ना तारक, उद्या व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्टीमध्ये नवरे आपल्या बायकांना स्वतःची लिहिलेली कविता ऐकवतील. अख्ख्या पार्टीमध्ये प्रेमाचा रंग उधळला जाईल. अरे पण प्रेमाचा रंग कसा उधळला जाईल अंजली? अरे भाऊ, लोकशाही आहे, तानाशाही थोडीच आहे की भाऊ बायकांनी सांगितलं आमच्यावर कविता लिहा म्हणजे लिहा. अरे त्यासाठी सगळ्या पुरुषांना मान्य सुद्धा करावं लागेल. आणि कविता लिहिणं एवढं सोपं नाहीये. त्यांना मानावंच लागेल. माहितीये, या कवितेमुळे तर गोकुळधाम मधले सगळे नवरे कवी बनून जातील. मी तर म्हणते की अरे देवा, वाटतंय माझ्या या एका कवितेमुळे आज गोकुळधाम मधल्या सगळ्या नवऱ्यांवर संक्रांती येणार आहे. माहित नाही माझ्या मित्रांचं काय होईल आता. ऑल द बेस्ट फ्रेंड. अरे असे डोळे फाडून फाडून काय बघताय? जर स्वर्गातली अप्सरा अचानक अशी माझ्या घरात माझ्या समोर आली, मग डोळे तर विस्फारणारच ना. ईशा, अरे अरे हात सोडा ना, कोणी पाहिल ना.
अरे घरात आपल्या दोघांशिवाय कोणी नाहीच आहे, मग कोण बघणार? हा चल ये. काय झालं? हे काय? हे गिफ्ट आहे. थँक्यू. मला माहित होतं तुम्ही मला खुश करण्यासाठी काही ना काही भेटवस्तू नक्की जरूर घेऊन याल. हा ते म्हणजे दया, हे गिफ्ट तुझ्यासाठी. बाबा मला माहिती आहे माझ्यासाठी आहे, पण याच्यात आहे तरी काय? अरे रे दया तुझ्यासाठी नाहीये हे गिफ्ट. तर मग कोणासाठी आहे? पटेल भाऊंसाठी. हं? आपले जुने व्यापारी आहेत, त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्यांना भेट देण्यासाठी मी हे घेऊन आलोय. मग माझ्यासाठी काय आणलंय? तुझ्यासाठी हा, तुझ्यासाठी सांगू? हा. तुझ्यासाठी मी आणलंय खूप सारं माझं प्रेम. प्रेम? खोटं नका बोलू. तुम्ही तर कामात इतके मग्न असता की माझ्या शेजारी बसून थोडा वेळ प्रेमाने बोलायलाही वेळ नसतो तुमच्याकडे. आता तुम्ही माझ्यावर पूर्वीसारखं प्रेमच नाही करत. बरोबर बोलतेस दया, हं? तू अगदी बरोबर बोलतेस. आता मी तुझ्यावर पहिल्यासारखं प्रेम नाही करत. अरे त्याही पेक्षा आता जास्त प्रेम करतो वेडी. रोज 5-10 किलो प्रेम वाढतच चाललंय. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर सिद्ध करून दाखवा. काय करू शकता तुम्ही माझ्यासाठी? हा तू बोल. तू जे म्हणशील ते मी करून दाखवेन. नक्की? हो नक्की. तू बोलशील तर मी अहमदाबादहून साबरमती नदीला गोकुळधाम मध्ये खेचून आणतो. बोल, खेचून आणू? नाही. ओ थँक्यू. नाही इतकं काही करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त माझ्यासाठी एक छोटस काम करायचंय. हा बोल, काय करू? तुम्हाला माझ्यासाठी हा कविता लिहायची आहे. एवढंच बस. तुम्हाला माझ्यासाठी हा कविता लिहायची आहे. एवढंच बस. कविता? हा. कविता कशाला? अरे मेहता साहेबांनी अंजली वहिनीसाठी किती सुंदर कविता लिहिली आहे. अंजली, तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी, तू कल्पना आहेस माझी. वा वा वा, किती अद्भुत कविता. तर टपूचे पप्पा गडा, मी तुमची प्रेरणा नाही का? अगं वेडी, माझी प्रेरणा तर तूच आहेस ना. आणखी कोण असू शकते? पण काय आहे, मेहता साहेब लेखक आहेत. हा. त्यांचं कामच आहे लिहिणं. त्यानेच त्यांचं घर चालतं. तर ते लिहू शकतात कविता, कारण की त्यांचा जो मेंदू आहे तो कवीचा मेंदू आहे आणि माझा जो मेंदू आहे तो व्यापाऱ्याचा मेंदू आहे. आणि मी जर कविता लिहिला बसलो ना तर आपलं घर चालणं बंद होईल. कविता मेंदूने नाही मनाने लिहिली जाते. अरे बरोबर आहे बाबा, पण माझं मेंदू आणि मन दोन्ही व्यापाऱ्याचेच आहेत. तर जास्तीत जास्त मी हिशोब लिहू शकतो किंवा पावत्या बनवू शकतो. बोल, तुझ्या प्रेमाची पावती फाडू? प्रेमाची पावती? आता मोठ्या बाता मारत होतात. तर तुझ्यासाठी साबरमती नदी गोकुळधाम सोसायटी मध्ये आणतो आणि मी फक्त कविता लिहायला काय सांगितली तर तुम्ही प्रेमाच्या पावत्या फाडण्यावर पोहोचलात. समजलं मला तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. अरे त्यासाठी घर सोडून कशाला? ओ, अच्छा दया माझं ऐकून घे. दया माझं ऐकून तर घे तू. सोडा त्या गोष्टीला विसरूनच जा आता. बरोबर आहे, माझी चूक झाली. मी तुमच्याकडून जरा जास्तच अपेक्षा केली. काही हरकत नाही, विसरून जा ही गोष्ट. दया तू असे इमोशनल अत्याचार नको करूस. जरा समजून घे. अगं मला कविता लिहिताच येत नाही तर मी कशी लिहू कविता? हे सांगा, सोसायटीतल्या बाकी सगळ्या नवऱ्यांना कविता लिहिता येते का? नाही, अजिबात नाही. मेहता साहेबांव्यतिरिक्त कोणालाही येत नाही. तरी पण ते सगळेजण कविता लिहितात. हा. काय झालंय सगळ्यांना? प्रेम आहे सगळ्यांचं आपल्या बायकोवर. तू
जर तुम्ही माझ्यासाठी कविता नाही लिहिली तर सोसायटी सगळेजण हाच विचार करतील ना की तुम्ही माझं प्रेमच नाही करत. अरे सगळेजण काय विचार करतात त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं दया. तुला तर माहित आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. मग लिहून टाका ना एक कविता. दया बस बस राहू द्या. तुम्ही फक्त बोलता. मला आता कळलंय तुम्ही माझं प्रेम नाही करत. जर तुमचं माझं प्रेम असतं ना तर असे विवाद नसते केलेत. आनंदाने माझ्यासाठी कविता लिहिली असती. ठीक आहे काहीच हरकत नाही. जाऊ द्या आता. जाऊ द्या. ए दया दया ठीक आहे बाबा ठीक आहे. हा मी मामा हे काय करत नाही. हं? काय बोलत तुम्ही. मी कविता लिहिणार. खरंच खरं वचन वचन. वचन पक्का वचन. थँक्यू. पण कविता लिहिताना तुम्ही कोणाची मदत नाही घ्यायची. तुम्हाला कविता स्वतःलाच लिहावी लागेल. ठीक आहे. हा आणखी एक गोष्ट. तुम्हाला कविता फक्त लिहायचीच नाहीये. मग उद्या विटनर पार्टीच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला ही कविता सगळ्यांच्या समोर ऐकवावी पण लागेल. अच्छा तर ही आयडिया काढली आहे तुम्ही लोकांनी उद्याच्या विटनर पार्टीसाठी. मस्त आयडिया ना. उद्या वेंटेंडीच्या रोमॅन्टिक प्रसंगी तुम्ही सगळे पतिदेव आपापल्या पत्नीसाठी कविता ऐकवणार. अरे बाप रे. सकाळी जेव्हा दया विटनर पार्टीसाठी आयडिया विचारत होती तेव्हा मी कुठली तरी सोपी आयडिया सुचवायला हवी होती. माधवी मी तुझ्यासाठी कविता कशी लिहिणार. मग कोणासाठी लिहिणार आहात. नाही नाही म्हणजे कोणासाठी नाही कोणासाठीच नाही नाही म्हणजे मी कविता कशी लिहू शकणार. नाही मी नाही करू शकत. आणि तसाही मी किती बिझी आहे ना तुमच्या या विंटर पार्टीच्या व्यापात. हा 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 आता बहाणे नका सांगू मला. नाही नाही कारण नाही सांगत आहे माधवी मी तर असंच हे बोलत- बघा मला एक गोष्ट सांगा की तुमची प्रेरणा कोण आहे. माझी प्रेरणा देवी सरस्वती. मी माणसांबद्दल बोलतीये. अच्छा माणसांमध्ये भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आझाद. मी तुमची प्रेरणा होणं तर दूर तुम्ही माझ्याबद्दल साधा विचारही करत नाही. कमाले बाई. नाही 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 माधवी मी नेहमी विचार करतो पण एका शिक्षकाच्या प्रेरणा तर अशाच असणार ना. वा तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात. हे सगळं लक्षात आहे. पण तुम्हाला हे लक्षात नाहीये की तुम्ही एक पती आहात आणि प्रत्येक पतीची प्रेरणा त्याची पत्नी असते. नाही नाही तू अगदी बरोबर बोलतेस की प्रत्येक पतीची प्रेरणा ही त्याची पत्नीच असते. मग पण पतीचा त्या कवितेशी काय संबंध. जर मी हे सिद्ध केलं की पतीचा संबंध कवितेशी असतो तर तुम्ही कविता लिहाल. हा लिहेन ना. जरा इकडे येऊन बसा. हा इथे बसा ना. बसा बसा. आता जरा नीट बघा. ए बरोबर बी, बी बरोबर सी, तर ए बरोबर सी हे मानता ना तुम्ही. हो आता पती पत्नींचा संबंध प्रेमाशी असतो बरोबर. हो आणि जर प्रेम चांगल्या शब्दात समजवायला गेलं तर त्याची कविता बनते. तर मग पतीचा संबंध कवितेशी आहे की नाही. हो क्या बात आहे. काय गणिताच्या समीकरणाचं उदाहरण देऊन पतीचा संबंध कवितेशी जोडलाय. वा मानलं माधवी मानलं. मग तुम्ही आता कविता लिहिणार ना. हा लिहिन. शपथ. शपथ. हळू 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 हळू. माधवी तुम्ही बायकांनी आम्हा नवऱ्यांना चांगलं कामाला लावला.
चला मी तरी शिक्षक आहे, कविता शिकवतो तर कविता लिहेन सुद्धा. मला तर हा विचार करून आश्चर्य वाटते की आमचे शास्त्रज्ञ अय्यर काय करतील. बबिता, मी समीकरणे लिहितो, रासायनिक समीकरणे. मी शास्त्रज्ञ आहे. ऑफकोर्स मला माहितीये की तू शास्त्रज्ञ आहेस. अच्छा ठीक आहे, हे सांग की तुझी प्रेरणा कोण आहे. प्रेरणा? मी कुठल्याही प्रेरणाला नाही ओळखत. प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन. तुझ्या आयुष्यातली प्रेरणा कोण आहे. प्रेरणा? हो, बबिता, हे पण काय विचारायला हवं. अरे माझी प्रेरणा आहेत वांगे कुरुपू कुंडी पेंडू रुमल पिल्ला उल्ला कांडी लिंगा स्वामी. काय. हा बबिता, माझी प्रेरणा वांगे कुरुपू कुंडी पेंडू रुमल. एक सेकंड. इतके सगळे लोक तुझी प्रेरणा आहेत. बबिता, हे इतक्या सगळ्या लोकांचे नाव नाहीये. हे फक्त एकाच माणसाचं नाव आहे, VKP लिंगा स्वामी. खूप मोठे शास्त्रज्ञ होते. माझी प्रेरणा. म्हणजे मी तुझी प्रेरणा नाहीच आहे, हो ना. बबिता, तू तर माझे हृदय आहेस, माझ्या हृदयाचं स्पंदन. तू माझं सगळं काही आहेस. तू माझी पहिली प्रेरणा आहेस, बाकी सगळे नंतर. अशा बतावण्या करून नाही चालणार. बघ मेहता साहेबांना, ते कसे अंजली वहिनींना आपली प्रेरणा मानतात. किती छान छान कविता लिहितात ते त्यांच्यासाठी. तू माझ्यासाठी आतापर्यंत एकतरी शोध लावलायस. कुठला छोटासा तरी शोध लावलायस का माझ्यासाठी. बबिता, मी तुझ्यासाठी कविता लिहिणारा रोबोट बनवू शकतो, पण कविता नाही लिहू शकत. विज्ञान आणि कलेचा काहीच संबंध नाहीये. काय. ते सगळं मला नको सांगूस. तुला माझ्यासाठी कविता लिहावीच लागेल बस. आणि जर तू कविता लिहिली नाहीस ना, तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. बबिता बबिता बबिता, ऐक जरा मी काय म्हणतो ते. ठीक आहे, तू जिंकलीस, मी हरलो. बस मी तुझ्यासाठी कविता लिहेन. खरंच. देवा शपथ. येस, मला माहित होतं तू माझ्यासाठी कविता लिहिशील. ओके, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. ओके. ओके. सगळेजण कविता लिहितायत. समजत नाही हा सॉडी सारखा माणूस कविता कशी लिहिणार. ओय, अशी काय मोठी गोष्ट आहे. ओय, तुझ्यासाठी कविता आता लिहून काढतो. कुठे आहे पेन पेपर. हा बोल सोनिये, काय लिहायचंय. रोशन, मी बोलणार आणि तू लिहिणार एम नाही चाले. तुला स्वतःची कविता लिहावी लागणार आहे. आणि तुला तर माहितीच आहे, विंटर पार्टी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आहे. ओय, माहितीये सोनिये, पण जसं जीपला ट्रकचा टायर नाही लागू शकत, तसं सोडी आणि कविता. रोशन, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. ओय सोनिये, अफाट अमर्याद प्रेम आहे तुझ्यावर. ओय, तू म्हणशील तर आता काही चिरून दाखवतो. काळीच चिरायची गरज नाहीये. तू कविता लिहून आपलं प्रेम दाखव. आणि मेहता साहेब अंजली वहिनीसाठी कविता लिहू शकतात, तर तू का नाही लिहू शकत. ओय रोशन माय डार्लिंग, ओय जसं मी तुला रोज आय लव्ह यू सोनिये, आय लव्ह यू माय डार्लिंग बोलतो, मेहता साहेब बोलतात. हाय हाय रोशन, मेहता साहेब मला आय लव्ह यू का म्हणते. ओय मेहता साहेब तुला काय आय लव्ह यू म्हणतील. ओय अंजली वहिनींबद्दल बोलतो यार. ओय जसे मेहता साहेब अंजली वहिनींसाठी कविता लिहितात, तसे मी तुला रोज आय लव्ह यू म्हणतो. ओय यार, प्रेम दाखवण्याच्या आपापल्या पद्धती आहेत यार. ते बधू मला नाही मालूम. तुला माझ्यासाठी कविता लिहावी लागेल म्हणजे लागेलच, ठरलं. ही काय शोकांतिका आहे यार. ओय रोशन डार्लिंग, जे सगळेच जण करतात तेच तुझ्या सुडीने पण करावं. ओय मी तर तुझ्यासाठी काहीतरी वेगळं करेन. रोशन, तू माझ्यासाठी कविता लिहिणार तर हे पण तर वेगळंच आहे ना. ही गोष्ट पण बरोबर आहे सोनिये, अगदी बरोबर बोलतेस तू. तर मग वचन, तू कविता लिहिणार ना. ओय तुझा सोडी तुला वचन देतो. ओय तुझ्यासाठी अगदी झक्कास कविता लिहितो यार. तर मग लिह. ओ त्याच्यासाठी तर हातीभाऊंशी बोलावं लागेल. हातीभाऊंशी का बोलावं लागेल. ओय सोनिये, हातीभाऊंकडे मी जाईन, त्याने हे सगळं सांगेन. मग ते मला एक चांगलंच औषध देतील. मग त्यामुळे मी तुझ्यासाठी खूप साऱ्या कविता लिहीन. किती सोपं आहे ना. थँक्यू. रोशन, जर असे कुठलं औषध आहे तर त्याचा फायदा तुला तर नाही होणार, कारण त्यांना पण विंटर पार्टी मध्ये कोमल वहिनींवर कविता ऐकवायची आहे. कोमल, जरा जोर जोराने श्वासोच्छ्वास घे, म्हणजे तुझ्या मेंदूवर जरा ताण पडेल. हंस, हे काय करताय तुम्ही. मी चेक करतोय की तुझा मेंदू व्यवस्थित काम करतोय की नाही. हंस, माझा मेंदू एकदम ठीक आहे. मग तू मला पुन्हा पुन्हा कविता लिहायला का सांगतेस. अगं मी डॉक्टर आहे. मग डॉक्टरांना हृदय नसतं का. असतं ना. ते प्रेम नाही करतात ना. ती माणसं असतात ना. मग पण डॉक्टर कविता नाही लिहत, ते औषधं लिहून देतात. हंस, कविता लिहा नाही तर
नाहीतर माझ्या काळजाचे तुकडे मग होतील. मी जोडून टाकेन, माझं कामच आहे ते. मी डॉक्टर आहे, पण मी कविता नाही लिहिणार. हे काय डॉक्टरची बडबड लावलीये? सोडी भाऊ मॅकॅनिक असूनही कविता लिहू शकतात. अय्यर भाऊ शास्त्रज्ञ असूनही कविता लिहू शकतात. जेठा भाऊ बिझनेसमन असूनही कविता लिहू शकतात. भिडे भाऊ शिक्षक असूनही कविता लिहू शकतात. मग तुम्ही डॉक्टर असताना कविता का नाही लिहू शकत? काय बोलते, सगळ्यांनी मान्य केलं? हो, आणि मान्य केलं नसेल तर करतील. हंस, तुम्हाला कविता लिहावीच लागेल प्लीज. नाही कोमल, नाही नाही कोमल, नाही नाही कोमल, हा अन्याय आहे, हा अन्याय आहे. तू जितकं बोलशील कोमल मी नाचेन, तू जितकं बोलशील मी गाईन, तू जितकं बोलशील मी खाईन, पण मी कविता नाही लिहिणार कोमल. जर तुम्ही कविता नाही लिहिली ना, तर उद्याच्या विंटर पार्टी मध्ये ते मस्त मस्त जेवण असेल ना, त्यातलं तुम्हाला काहीच नाही मिळणार. हे बघ कोमल, हे बघ, आता जर तू इतकं बोलतेस तर मी लिहितो. वचन? हो हो, पक्क वचन, पक्क वचन. थँक्यू हंस, किती गोड आहात तुम्ही. चल मग या गोष्टीवर मला गोड खायला दे. आणते हा. वेगळंच संकट आहे. मला तर कळतच नाहीये हे काय चाललंय. जेठाभाऊ व्यापारी असून सुद्धा कविता लिहायला तयार झाले. काहीतरी गडबड आहे. मी आता जेठाभाऊंना फोन करून विचारतो की काय प्रकार आहे हा. या कवितेच्या लफड्यात आम्हाला कुठे फसवलंस देवा? हा हाथीभाऊ बोला. जेठाभाऊ, ही कविता लिहिण्याची काय भानगड आहे? अरे विचारूच नका हाथीभाऊ, ही खूपच मोठी कहाणी आहे. या चक्करमुळे आता आपल्या सगळ्यांना चक्कर येणार आहे. मला तर वाटतं या चक्करच्या चक्रव्यूहातून आता मेहता साहेबच आपल्याला बाहेर काढू शकतील. एक काम करूया, आता आपण सगळे सोडा शॉपवर भेटतोच आहेत. तिथे मेहता साहेबांना आपण सगळे मिळून कोपच्यात घेऊया. हा अंजली, कविता मी तुझ्यासाठी लिहिली होती, तुला ऐकवली होती, तुला वाचायची होती, पण सगळ्यांना ऐकवण्याची काय गरज होती अंजली? सगळ्या बायकांना ऐकवली. आता माझ्या या एका कवितेमुळे सगळ्या पुरुषांना कविता लिहाव्या लागणार आहेत, आणि सगळे मला सोडणार नाहीयेत. सगळे म्हणतील मेहता साहेब हे तुमच्यामुळे झालं. हे बघ, हे बघ, जेठालालचा फोन आला माझ्यासाठी. माहीतच होतं. हा जेठालाल, काय झालं? काय झालं? पूर्ण कांड करून झाल्यावर भोळे बनून विचारताय काय झालं? अरे तुमच्याच मुळे आम्ही सगळे अडकलोय. आणि मला माहीतच होतं की तुझा फोन येणारच आहे. चला चला, आताच्या आता सोडा शॉपवर या. आता नाही येऊ शकत जेठालाल. आता मी व्यस्त आहे, मला लेख लिहायचा आहे, जरा महत्वाचं आहे. अरे काय नाही येऊ शकत, तुम्हाला तर यावंच लागेल. तुमच्यामुळेच तर आम्हा सगळ्यांची हालत झाली आहे. जेठालाल, आता मी येऊन तिथे काय करणार? काय उपयोग आहे माझ्या येण्याचा? तुम्ही या तर खरं, मी तुम्हाला तिथे सगळं सांगतो. तुम्ही या लवकर. चला चला, चप्पल घाला, चला निघा लवकर 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 निघा. ठीक आहे बाबा, येतोय. ओके. तुम्ही कुठे निघालात? सोडा शॉपवर. अंजली, कुठे जाणार मी? आता सगळे पुरुष वाट बघतायत माझी तिथे. तू जी चूक केलीस ना अंजली, भरपाई तर मलाच करावी लागणार. जसा मी तिथे जाईन सगळे माझ्या अंगावर येणार. एक मिनिट तारक, काय झालं? जर ते लोक तुम्हाला काहीतरी पढवून किंवा दोस्तीच्या शब्द घालून कविता लिहून घ्यायचा प्रयत्न करतील, तरीही तुम्ही अजिबात लिहू नका. काय बोलतेस तू अंजली? अशी कुठे कविता लिहिली जाते का? कविता भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. त्यांच्या भावना मी कशा व्यक्त करणार? मी कसा लिहू शकेन? ते मला काही माहित नाही. जर तुम्ही त्यांना लिहून दिलं तर तुम्हाला माझी शपथ आहे. अगं बाई, नाही देणार. कविता लिहून नाही देणार. मी फक्त त्यांना भेटायला जातोय, त्यांना धीर द्यायला जातोय. ठीक आहे? ठीक आहे, मग जा तुम्ही. हॅलो दया वहिनी. हा बोला बोला अंजली वहिनी. हा मी काय म्हणते, सगळे पुरुष सोडा शॉपवर गेले आहेत आणि तारक सुद्धा आत्ताच निघालेत. तर तुम्ही महिला मंडळाला घेऊन माझ्या घरी या. ठीक आहे, मी आत्ता सगळ्यांना फोन करते आणि फटाफट तुमच्या घरी पोहोचतो. अरे आरामात या, कारण आज सोडा शॉपवर आपल्या पतिदेवांची चर्चा थोडी लांबणार आहे. एका सोड्याने त्यांचं भागणार नाहीये. बरोबर. येते. भावांनो, आता तरी सोडा बनवू की नको? ओय राहू दे अब्दुल. ओय आज आमच्यापैकी कोणाचं सोडा प्यायचं मन नाहीये यार. हा बाबा अब्दुल, तू पण इथे बस, आराम कर. काय आहे, आज जेवण तर पचलंय, पण ही कविता लिहिण्याची गोष्ट पचत नाहीये. अरे कोणीतरी काहीतरी करा. मला आता बाजूनच चक्कर येते. मी बबितासाठी कविता नाही लिहू शकत. धिक्कार आहे. तुम्ही बबिताजींसाठी कविता नाही लिहू शकत? जर मी लिहू शकतो, दयासाठी सोडी लिहू शकतो, रोशन वहिनीसाठी, हाथीभाऊ लिहू शकतात कोमल वहिनींसाठी, हा भिडे लिहू शकतो माधवी वहिनींसाठी, मग तुम्ही का नाही लिहू शकत? नाही, मी नाही लिहू शकत.
काय मित्रांनो, आलात सगळे? अरे हा अब्दुल कुठे? पोपट भाऊ, अरे अब्दुल, तू इथे कुठे बसलायस भाऊ? सगळ्यांसाठी सोडा बनव. पोपट भाऊ, आज कोणाचं सोडा पिण्याचं मनच नाहीये. का बाबांनो का? विचार. काय आज वातावरण इतकं गंभीर काय? कवितेमुळे. कोण कविता? कज्जलची बहीण. म्हणजे भाऊ समजाव याला. यात कवीला असं म्हणायचंय की हो हे राहू जे- द्या, मी समजावतो. अरे भाऊ, उद्या सोसायटीत विटणार पार्टी आहे ना, तर त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या बायकांनी आम्हा सगळ्यांना हे सांगितलंय की आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी एक एक कविता लिहायची आणि सगळ्यांच्या समोर ती ऐकवायची. मग यात कोणती मोठी गोष्ट आहे भावानो? लिहा कविता. अरे काय लिहा पोपट लाल? अरे बोलणं खूप सोपं आहे, करणं खूप कठीण आहे. तुला कविता लिहावी लागेल ना, तेव्हा समजेल तुला. अरे तो कशाला कविता लिहितोय? त्याचं लग्न थोडीच झालंय. हं? ए भिडे, काही काय बोलतोयस? लग्न आज नाही तर उद्या होईलच ना माझं. आणि ऐका, तुम्ही तुमच्या बायकांसाठी कविता लिहा किंवा नका लिहू. मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी स्वतः कविता लिहीन आणि उद्याच्या विंटर पार्टीत वाचेन. आता जाऊन सोसायटीमध्ये माझ्या बहिणींना सांगतो मी. ए ही थंडी, बापरे. एकतर पहिलीच आग लागली आहे, त्यात जाऊन आता तेल होतेल. हो तेच हे सगळं मेहता साहेबांमुळे झालं आहे. ते कुठे आहेत? अजून आले का नाहीत? ओय मला काय माहिती यार. ओय जेठाप्रा, एक काम कर, मेहता साहेबांना फोन लावून बघ. माझा फोन आता आतमध्ये. अय्यर भाऊ, जरा मेहता साहेबांना फोन लावा ना. अरे आले आले मेहता साहेब. काय माहिती साहेब, कुठे फसवलं आम्हाला? हो, नाहीतर काय, तुमच्या एक कवितेमुळे काय हालत झाली आमच्या सगळ्यांची. हो. काय गरज होती कविता लिहायची मेहता साहेब? ओय मेहता साहेब, मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला कोणी गाडी दुरुस्त करायला सांगितली तर तुम्ही गाडी दुरुस्त कराल का? अरे पण आणि मेहता साहेब, माझा कोणी पेशंट आला आणि मी तुम्हाला सांगितलं की त्याचा इलाज करा, तर तुम्ही करू शकता? नाही, पण एक मिनिट. मग काय? अरे भाऊ, ज्याचं काम त्यालाच जमतं. हो कविता लिहिणं तुमचं काम आहे, तुम्ही लिहू शकता, आम्ही कसं लिहिणार? मेहता साहेब हे बरोबर आहे. म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला त्रास झाला. तुम्ही काय काय समजायचं? नाही येणार कसं लिहिणार? मला एक मिनिट, शांत व्हा सगळे. बघा, तुम्ही लोक जे बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण मी यात काहीच करू शकत नाहीये. अरे मेहता साहेब, आता जे काही करू शकता ते तुम्हीच करू शकता. अरे ओ यारा, तुम्हाला आम्हा सगळ्यांची मदत करावीच लागेल. मित्रांनो, या प्रकरणात मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. आग तुम्हीच लावली आहे, आता विझवावी पण तुम्हालाच लागेल. हं. अरे पण मेहता साहेब, आमचा नाही मधल्यामध्ये गटांगळ्या खातोय. नाही मेहता साहेब, आमचा नाही मधल्यामध्ये गटांगळ्या खातोय. नाही अरे नाही नाही रे, नाव नाव असं बोल. आमची नाव लाटांमध्ये गटांगळ्या खाते. हो हो. मेहता साहेब, आता तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच राज नाहीये. अरे असं नसतं बोलायचं, असं बोल, आमच्यातलं कोणीच राजी नाहीये. हो. नाही नाही नाही, त्या बोटीच्या ड्रायव्हरला काय बोलतात तो असा. अच्छा अच्छा, तो माझी. हा मेहता साहेब, आता तुमच्याशिवाय आम्हाला कोणी माझी नाहीये. माझी? हा. अय्यर भाऊ, तुमची बोट कोणी म्हातारी बाई चालवते? जेठ. अरे जेठालाल, माझी म्हणजे ती माझी नाही, माझी माझी. ते गाणं नाही ऐकलंस? ओ, त्या गाण्याचा अर्थ मला आता कळला. हा? अरे मी तर आतापर्यंत हे समजत होतो की ते जितेंद्रजी त्या किनाऱ्यावर कोणी माझी बिचाऱ्या बसल्या असतील, त्यांना बोलवतायत. अरे 3 वेळा मी या चक्कर मध्ये पिक्चर बघून टाकला, पण ती माझी दिसलीच नाही. अरे ते सगळं सोडा मेहता साहेब, जर मला हे राजी आणि माझी समजले असते तर मी कविता लिहिली नसती. आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. हो बरोबर आहे, बरोबर आहे. एक्झॅक्टली तुम्हा लोकांना माझ्याकडून काय हवंय कोणी सांगेल का मला? ओ यार, तुम्हाला तर माहितीच आहे ना, ही कविता बिविता आमच्या डोक्याच्या बाहेरच आहे. तर मग मेहता साहेब, तुम्हीच थोडस काहीतरी म्हणजे- अरे हाथी भाऊ, असं आडून आडून काय बोलताय? आता सरळ बोला. चल मीच बोलतो आता. मेहता साहेब, तुम्ही तर पोथी भरभरून कविता लिहिल्या आहेत, तर आता आम्हा सगळ्यांसाठी पण एक अर्धे अर्धे पान तरी कविता लिहून टाका. बस, विषय संपला. हा हो, हो, हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. लिहा, लिहा. सॉरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी कविता मुळीच लिहिणार नाही. अरे अरे, असं कसं यार? मेहता साहेब, यात फरकत काय आहे? अय्यर, फरकत नसतं हरकत असं विचार. मेहता साहेब, यात हरकतच काय आहे? आत्माराम, तुला जरा जास्तच येत. तू खूप मोठा हुशार आहेस. मग स्वतःची कविता स्वतःच का नाही लिहित? मेहता साहेब, तुम्ही सगळ्यांसाठी कविता लिहा, पण आत्मारामसाठी कविता नका लिहू. प्रश्न फक्त आत्मारामचा नाहीये अय्यर भाई. मी कुणासाठीच कुठलीच कविता लिहिणार नाहीये. हे माझ्या नियमांच्या विरुद्ध आहे. आता या तत्वांची मिसळ नको. हा खूप गंभीर मामला आहे मेहता साहेब.
प्लीज खाण्याचं नाव मध्ये नका आणू. असाही खूप तणाव आहे. प्लीज खाण्याच्या गोष्टीमध्ये नका हे काढू. बघा, तुम्ही लोक एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. मी तुम्हा लोकांच्या नावाने एकही कविता लिहिणार नाही. सगळ्यात आधी हे माझ्या तत्वांच्या विरोधात आहे. दुसरं म्हणजे मी माझी कला आणि गोकुळधाम सोसायटीच्या महिला मंडळाबरोबर गद्दारी करणार नाही. वा, शाबास. तुम्ही तुमच्या कलेबरोबर गद्दारी नाही करू शकत, गोकुळधामच्या महिलांबरोबर गद्दारी नाही करू शकत, पण आपल्या जीवाभावांच्या मित्रांबरोबर गद्दारी नक्कीच करू शकता. हा, वाटतंय हे लोक असं ऐकणार नाहीत. यांना वेगळ्या प्रकारे समजवावं लागेल. बरं बरं बरं, एक मिनिट. बसा बसा बसा. हो बाबा, मान्य केले. तयार झाले. मस्त. हे बघा, माझं बोलणं नीट ऐका. जर मी अंजलीसाठी कविता लिहू शकतो, तर तुम्ही सुद्धा आपल्या बायकांसाठी कविता लिहू शकता. कविता लिहिण्यासाठी कवी असण्याची गरज नाहीये. जेव्हा मी पहिल्यांदा अंजलीसाठी कविता लिहिली, तेव्हा मी कवी नव्हतो. जे मनात आलं लिहून टाकलं. म्हणून मी लोकांना विनंती करतो की तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न करण्याआधीच हार मानू नका. काहीही लिहा, जे मनात येईल ते लिहा. चांगलं वाईट नका शोधू. ज्या काही तुमच्या भावना आहेत लिहून टाका. भावानो, तुम्ही सगळे माझे मित्र आहात आणि तुम्ही सगळे साहसी आहात. माझे मित्र वीर आहेत. माझे मित्र पळपुटे नाही आहेत. माझे मित्र संकटाशी सामना करणार आहेत. असे निराश नाही होत माझे मित्र. म्हणून प्रयत्न करण्याआधी हार मानू नका. जे तुम्हाला कळतंय ते लिहा. आणि विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही लिहाल आणि तुमच्या बायका म्हणतील की भाऊ, आमचे नवरे कवी नसताना सुद्धा कविता लिहू शकतात आमच्यासाठी, विचार करा त्यांना किती आनंद होईल आणि त्यांच्या नजरेत तुमचं प्रेम आणि सन्मान किती वाढेल. अरे हो, याचा आम्ही विचारच नाही केला. जर आम्ही कविता लिहू शकलो तर त्यांच्या नजरेत आमचा मान खरंच खूप वाढेल. बरोबर. तर माझ्या साहसी मित्रांनो, एकदा लेखणीला आपलं हत्यार बनवा आणि मग बघा, विजय तुमचाच होईल. ओय, करेक्ट बोलले मेहता साहेब. जो बोले सो निहाल. तर मित्रांनो, तुम्ही कविता लिहायला तयार आहात ना? हो, शाबास. उद्या करायचं ते आज करा. आणि आज करायचं ते करणार ते आज करा. आता. चला, म्हणजे काय? थांबा जरा. आता बघा, क्षणात प्रलय येईल, प्रतिज्ञा कधी कराल? ऐका. म्हणताय ना. तुम्ही सगळे अजून इथेच आहात, घरी नाही गेलात? ते आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. हो. आम्हाला हे ऐकायचं की तुम्ही लोकांनी काय ठरवलंय. कशाबद्दल? हेच की तुम्ही कविता लिहिणार आहात की मग घाबरून नकार देणार आहात. ओय सोनिये, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही आहोत. काय मेहता साहेब? हा, बाबांनो, मी तर माझ्या बहिणींना सांगून टाकलंय की यांच्यापैकी कोणी आपल्या बायकोसाठी कविता लिहो वा ना लिहो, पण मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी नक्की कविता लिहिणार, आणि ती पण मस्त. ओ भाऊ, तुम्ही फक्त कविता लिहा. तुमची कविता मस्त आहे की अमस्त आहे ते वेळच सांगेल. बघा हा, हवा तर पुन्हा एकदा विचार करा, नाहीतर उद्या तुम्ही जर नाही म्हणालात ना तर आमची विंटर पार्टी खराब होऊन जाईल, नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, आम्ही खूप विचार करून निर्णय घेतलाय की आम्ही सगळे कविता लिहिणार. खूपच छान. पण तुमचा हा निर्णय बदलणार तर नाही ना? आता तर काही होऊ दे, आम्ही लोक कविता लिहूनच दाखवणार. येस. अच्छा, आणि जर नाही लिहू शकला तर? एक मिनिट, तुम्हा लोकांची काय इच्छा तरी काय आहे? आम्ही लोकांनी कविता लिहावी की लिहूच नाही? नाही, लिहा लिहा, जरूर लिहा. हा. अरे मग कधीपासून आम्ही बोलतोय की हा आम्ही कविता लिहिणार आहोत, तरी पण तुम्ही लोक बघा, नंतर तुमचा निर्णय बदलणार तर नाही ना? तुम्ही कविता लिहू तर शकाल ना? अरे आमचा हुरूप वाढवण्याच्या ऐवजी आमच्या हुरूपात अशा पिना टोचून टोचून अशी हवाच काढतो. हो, असं कोणी करतं का यार? सॉरी, लिहा लिहा. आम्ही तुमचा हुरूप वाढवतो. लिहा. ऑल बेस्ट, ऑल बेस्ट. फक्त आम्हाला इतकंच सांगायचंय की जर तुमच्यापैकी कोणीही कविता लिहिली नाही अरे तर आम्ही असं समजू की तो त्याच्या बायकोवर प्रेमच नाही करत. तुम्हा सगळ्या लोकांच्या कविता ऐकण्यासाठी आमचं महिला मंडळ आतुरतेने विंटर पार्टीची वाट बघतोय. ओय, चला माझ्या मर्दांनो, कामाला लागा. अरे चांगली कविता लिहिली. एकदम भारी कविता लिहिन मी. अरे देवा, यांची मदत कर. हा,
दया, माझी दया. तू माझी दया नाहीस, तू आहेस माझी आया. आया. आ. दया, मी तुझा साया. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आया. आया. हा आया शब्द खूपच गडबड करतोय. हो, हे चांगलं आहे. दया, मी तर गेलो वाया जेव्हा तुला पहिल्यांदा मी बघायला आया. काय लिहितोय मी? हा तर असंच लिहिणार ना, कोणी कवी थोडाच आहे मी. काय करतोय मी? स्वतःशीच बोलतोय. असं तर मी वेडावून जाईन. काय करू? काय लिहू? दया, ए दया. बोला. काय बोला? अरे आता तर तुम्ही मला बोलवलात. अरे मी कुठे बोलवलं तुला? अरे आता तुम्हीच तर बोलत. अरे दया. अगं बाई, ते मी तुला बोलवलं नाही, ते मी कविता लिहिण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही सुचतच नाहीये दया. माझ्याकडे मस्त आयडिया आहे, सांगू? काय? हे बघा, आता तुम्ही आरामात झोपून जा. मग तुम्ही झोपेत मला स्वप्नात बघा. मग बघा, सकाळी तुम्ही उठाला तर कविता आपोआप सुचून जाईल. पण समज मला रात्री दुकानाचं स्वप्न पडलं, किंवा नट्टू काका किंवा बागाचं स्वप्न आलं तर? टप्पूचे पप्पा, तुमच्या स्वप्नात नटू काका आणि बागा भाऊ येतात, मी नाही येत का? अगं बाई, स्वप्नांचं काही नक्की थोडंच असतं, ते तर त्याची मर्जी आहे. त्याला ज्याला दाखवायचं स्वप्नात त्याला दाखवेल. असं थोडंच असतं. मी काय सांगते ऐका. ऐका, तुम्ही फक्त मलाच पाहत राहा, माझ्याबद्दलच विचार करा आणि मग पटकन झोपून जा. मग बघा, तुमच्या स्वप्नात मीच येईन आणि एकदा का मी तुमच्या स्वप्नात आले ना, मग मी कोणालाच यायला नाही देणार. मी फटकन दरवाजा बंद करून घेईन. मग तुम्ही आणि मी मजेत माझ्यावर कविता लिहित राहा. चला सुरू करूया. स्टार्ट. एक मिनिट. ही काही कुठली नवीन फॅशन आहे? एका कानात कुडी एका कानात नाही. नाही नाही, मी दोन्ही कानात कुड्या घातल्या. अरे टपूचे पप्पा, पण माझी कुडी कुठे गेली? अरे तुम्ही जरा शोधा ना. अगं बाई, आता मी तुझी कुडी शोधू की कविता लिहू? ओ हा, सॉरी सॉरी, तुम्ही कविता लिहा. मी इथेच कुठेतरी असेल, मी शोधून बघते. मी इथून आले, इकडून तिकडून इथून अशी. प्रियतमा, प्राणेश्वरी, स्वप्न सुंदरी. हे तर पौराणिक सिनेमाचे संवाद लिहितोय असं वाटतंय. पप्पा, हे सगळं काय आहे? हे बाबा, पूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. एकीकडे मी टप्पू सेनेला घेऊन स्वच्छता अभियानाबाबत प्रचार करून आलोय, आणि दुसरीकडे तू घरातच इकडे तिकडे कचरा फेकतोयस. हो पप्पा, आताच आम्ही सगळ्यांना समजावून आलोय की रस्त्यावर, पार्क मध्ये सगळ्या सार्वजनिक स्थळांना घरासारखं स्वच्छ ठेवायला पाहिजे. त्यासाठी घरात तर कचरा करताच कामा नये. आणा ना, मी साफ करतो. नको नको टप्पू, तू राहू दे, मी करून घेईन. अहो पप्पा, 2 मिनिटं लागतील, आताच साफ करून देतो ना.
अरे टप्पू 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 राहू दे बेटा, मी करेन ना बाबा. तू जा आपले कपडे बदल जा. अरे करू दे ना बाबा, तू स्वतः तर करतच नाहीये, तो करतोय तर त्याला पण नको म्हणतोयस. बापूजी मी काहीतरी काम करतोय, माझं काम संपलं की मी हे सगळं साफ करून टाकेन. तू जा बेटा, सांगितलं ना तुला. तू जा कपडे बदल, जा 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 जा. काम करतोयस म्हणजे काय करतोयस काय तू? हिशोब करतोय बापूजी. इकडे तिकडे कचरा फेकून हिशोब करतोयस. ती टोटल नाही मिळत होती. ठीक आहे, टोटल मी करून देतो. बापूजी बापूजी अरे मी थांब करतो ना, ना. देतो ना करून बाबा. प्रियतमा, प्राणेश्वरी, स्वप्न सुंदरी, हे सगळं काय आहे? ते बाजारात टीव्हीचे वेगवेगळे नमुने आले आहेत, तर त्यांची वेगवेगळी नावे आहेत. पण तू तर म्हणत होतास की तू हिशोब करतोयस. हा तर तीच ना, ती टोटल मारत होतो की कुठल्या नमुन्याचे किती नग मागवले तेच. अरे पण याच्यामध्ये तर एकही आकडा लिहिलेला नाहीये. किती प्रियतमा, किती प्राणेश्वरी, किती स्वप्न सुंदरी, हे तर लिहायला पाहिजे ना. आकडे विनस तू टोटल मारत होतास बाबू चक्कुटला. नाही, तेच आठवत नव्हतं की कुठले आणि किती नग मागवलेत. मग आठवत नाहीये तर नट्टू किंवा बागाला फोन करून विचारून घे, त्यांच्या तर लक्षात असेलच. हो बापूजी, ही चांगली तुम्ही आयडिया दिलीत. बरोबर, मी बागाला फोन करून आताच विचारतो. थँक्यू बापूजी. ठीक आहे. बाघा बाघा बाघा. मी रोज रात्री बावरीजींसाठी कविता लिहितो. बाघा. बोला ना शेठजी. हा बाघा, हे बघ, मला तुझ्याशी खूप अर्जंट काम आहे. आता हा आता ते शेठजी, काय झालं? नाही शेठजी, ते मी आता थोडस जरा कामात आहे ना. व्यस्त आहे? काय करतोयस? चंद्राला पाहतोय मी. चंद्राला पाहतोय हम्म. का? त्याच्यावर जायचा विचार आहे? नाही नाही शेठजी, मी चंद्राला टेक्निकली नाही, इमोशनली बघतोय. ए बाबा, तू आपली ही कथाकली बंद कर आणि माझं बोलणं ऐक. नाही नाही शेठजी, मी आता काहीच ऐकू शकत नाही. माझी लिंक तुटून जाईल ना. इंक तुटून जाईल? लिंक नाही शेठजी, लिंक तुटून जाईल ना. काय काय करतोयस तरी काय तू? नाही शेठजी, ते मी तुम्हाला नाही सांगू शकणार. का? ते आज तुम्ही मला दुकानात मनाई केली होती ना, म्हणून. मी? हा, तुम्हीच तर मला म्हणाला होतात की बागा, तुझ्या तोंडून कवितेचा क देखील ऐकायचा नाहीये मला. एक मिनिट, तू आता कविता लिहितोयस? हो शेठजी. पण तू तर आता मला सांगत होतास की तू चंद्र पाहतोयस. शेठजी, मी रोज रात्री चंद्राला बघतो आणि बावरीजींच्या बद्दल विचार करतो. तेव्हा मला बावरीजींसाठी कविता लिहिण्याची प्रेरणा देखील मिळते. प्रेरणा मिळते याला चंद्राला पाहून? हो शेठजी. कशी? चंद्राचा चमचमता प्रकाश माझ्या मधल्या निजलेल्या कवीला जागवतो आणि बावरीजींशी माझं डायरेक्ट कनेक्शन करून देतो आणि मग मी कवी बनून जातो. मी चंद्र, तू चांदणी. मी दीपक, तू प्रकाश. मी वाघ, तू वाघीण. वा वा बागा, वा वा, काय बोलतोयस तू? वा, मजा आली. हो शेठजी. ठीक आहे, ते सगळं सोडा. तुम्ही माझी लिंक तोडलीच आहे, तर मला सांगा, तुम्ही कोणत्या कामासाठी मला फोन केला होता? अरे, मी तुला ज्या कामासाठी फोन केला होता ते माझं काम झालं भाऊ. मला माझी लिंक मिळाली. चल बाय. कमाल, पण माझी लिंक तर तोडलात ना. अरे, काय वैताग आहे. हा बोला ना शेठजी. अरे बाबा, इथे तर कुठे चंद्र दिसतच नाहीये. ते शेठजी, आता तात्पुरती अमावस्या झाली आहे ना. हं? हा,
ते काय ना शेठजी, चंद्राने आपल्या चेहऱ्याला ढगाच्या चादरी मागे लपवलेलं आहे शेठजी. अरे भाऊ, मग त्या चंद्राचा हात पाय गळा काहीतरी दिसायला पाहिजे ना. इथे तर पूर्णचा पूर्ण चंद्र गायब आहे. शेठजी, फक्त तिकडेच नाही, इथे आमच्या एरियामध्ये सुद्धा चंद्र गायबच आहे. मग तू काही पाहून कविता लिहितोयस? शेठजी, माझी तर कविता मी लिहून घेतली. लिहून झाली? हं. का तुम्हाला पण कविता लिहायची होती? हो हो. ओ शेठजी, तुम्हाला थोडासा वेळ झाला. मग आता वाट बघत राहा. चंद्र जेव्हा ढगा आडून निघेल ना, तेव्हा तुम्ही कविता लिहून घ्या. अरे काय वैताग आहे. या चंद्राला पण आताच ढगांच्या मागे लपायचं होतं. नाही शेठजी, चंद्र ढगाच्या मागे नाही जात. तो तर बिचारा खूप लांब राहतो. ढग चंद्राच्या समोर येतात. हे वा, भारीच हा भाऊ. चल झोप जा. हो शेठजी. शुभरात्री चंद्रा, उद्या भेटूया. चंद्राला तर कुणीच बघत नाहीये. मग बाकी सगळे कसे लिहित असतील कविता? अय्यर भाऊंचं बरं आहे, त्यांच्या तर घरातच चंद्र आहे. तू माझा कादल, तू माझा कुचुम कुचुम कादल, तू माझा मुथू मुथू कादल. हो, मिळाली ही कविता. मी तमिळ मध्ये लिहून टाकतो. तू माझा कादल. पूर्ण कविता तमिळ मध्ये लिहिली तर बबिताला कशी समजणार? बबितालाच नाही समजली तर संपूर्ण कविता निरुपयोगी होईल. ओ हो हो, आता काय करू मी? इंटरनेट. इंटरनेटवर सगळं काही मिळून जातं. इंटरनेटवरून एक चांगलीशी कविता उतरवून घेतो आणि त्याच्या खाली लिहिणारा कृष्णन सुब्रमण्यम अय्यर. बरोबर. हा, नेट जोडला का जात नाहीये? अय्यर, काय करतोयस? ते मी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे, पण हे इंटरनेट कनेक्ट होत नाहीये, हो ना? हा, तुला कसं माहित? कारण वायफायचं राउटर मी बंद केलाय, म्हणून तर नेट चालू नाहीये. पण का? अय्यर, कविता लिहिण्यासाठी जर तुझी प्रेरणा मी आहे, मग तुला इंटरनेटची काय गरज आहे? ते काय आहे बबिता, इंटरनेट शिवाय खूप कठीण जाणार. ओके, काही हरकत नाही. जर तू इंटरनेट शिवाय कविता नाही लिहू शकत तर ठीक आहे, काही हरकत नाही. सगळे हे समजून जातील की तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस. नाही बबिता, मी हे अजिबात होऊ देणार नाही. मी कविता लिहिणार आणि नक्कीच लिहिणार. कसंही करून कविता लिहिणार मी. मला माहिती येते अय्यर, आणि मी यासाठी सांगते की इंटरनेट कनेक्ट करणं विसर आणि आपल्या भावनांना आपल्या हृदयाशी कनेक्ट कर. माझ्याबद्दल विचार कर आणि मनापासून विचार कर. मग बघ, कविता आपोआप बनून जाईल. ओके, गुड नाईट आणि गुड लक. हे मुरुगन स्वामी, हे कसलं संकट आहे?